हॅलो फ्रेंड्स, मी आहे ज्योत्स्ना. प्रकम क्रिएशन्स अँड रेसिपीजच्या माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. कोणताही शुभप्रसंग असो, पूजा असो, गौरी गणपती असो किंवा श्रावणातील मंगळागौर असो, आपण पुरणपोळी तर करतच असतो. प्रत्येक घराघरामध्ये पुरणपोळी आवर्जून केली जाते. आजच्या भागामध्ये अगदी मऊ लुसलुशीत पुरणपोळ्या कशा करायच्या, वरचं कवर शेवटपर्यंत मऊ राहण्यासाठी पीठ कसं भिजवायचं, किती किलो डाळीमध्ये किती पोळ्या होतात, हे सगळं सविस्तर सांगितलेलं आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा. चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉन जरूर प्रेस करा, म्हणजे तुम्हाला नवीन नोटिफिकेशन लगेचच येईल. चला तर मग सुरुवात करूया. आता आपण इथे चण्याची डाळ घेतलेली आहे. ही चणा डाळ आपण 2.5 किलो घेतलेली आहे. डाळ छानपैकी आपल्याला स्वच्छ पाण्याने 3 ते 4 वेळा धुवून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता मोठी अशी छान चणा डाळ घेतलेली आहे. ह्याचा रंग सुद्धा खूप छान आहे. डाळ अशीच आपण बघून आणायची आहे, त्यामुळे पुरणाच्या पोळ्यांचा रंग खूप सुंदर येतो. आता ही डाळ आपल्याला 3 ते 4 वेळा छान स्वच्छ धुवून घ्यायची आहे, म्हणजे त्याच्यावरचा फेस जो असतो, काळपटपणा, तो सगळा निघून जातो. इथे डाळ स्वच्छ धुतल्यामुळे पुरणपोळीचा ओरिजिनल रंग छान येतो. त्यामध्ये आपल्याला हळद टाकावी लागत नाही किंवा कोणता रंग सुद्धा वापरावा लागत नाही. तुम्ही बघू शकता पुरणाच्या पोळ्यांचा रंग आता कसा येईल ते. आता आपली डाळ छान धुवून झालेली आहे. यामध्ये डबल असं पाणी घालायचं आहे आपल्याला डाळीमध्ये, आणि ही डाळ आपल्याला शिजवून घ्यायची. आता मी डाळ एका मोठ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घेतली आहे. मोठ्या शेगडीवरती आपल्याला गॅसवरती हे पातेलं ठेवायचं आहे आणि छान अशी डाळ शिजवून घ्यायची आहे. डाळीला छान उकळी आल्यानंतर इथे बघू शकता असा सगळा फेस येतोय. तो सगळा फेस आपण काढून घ्यायचा आहे. या छोट्या छोट्या टिप्स आपण वापरल्या की पुरणाच्या पोळ्या खूपच छान होतात. त्यामुळे डाळीला रंग बघा तुम्ही किती छान आलेला आहे. हे सगळं वरचा फेस आपण काढून घ्यायचा आहे. डाळ शिजली आहे की नाही बघायचंय. डाळ अर्धी शिजत आल्यावर थोडासा गॅस आपण बारीक करायचा आहे, झाकण ठेवायचं आणि छान डाळ शिजवून घ्यायची आहे. आता मी दाबून बघितली आहे, बोटचेपी डाळ झालेली आहे. आपण एक मोठी अशी भातजाळी घेतलेली आहे. खाली एक पातेलं ठेवायचं आहे आणि हे सगळं पाणी म्हणजेच पुरणाचा कट आपल्याला काढून घ्यायचं आहे. आता हे सगळं काढून झाल्यानंतर छानपैकी सगळं पाणी आपण काढून घेतलंय आणि मग त्याच पातेल्यामध्ये ते पुरणाची डाळ जी शिजलेली आहे ती घालायची आहे. आता यामध्ये आपल्याला गूळ घालायचा आहे. 2.5 किलो आपण चणा डाळ घेतलेली आहे, त्यासाठी आपण 2.25 किलो असा गूळ घेतलेला आहे. गूळ बारीक चिरून घेतलेला आहे आणि त्यामध्ये 1/2 किलो साखर घालायची आहे. थोडीशी साखर घातल्यामुळे पुरणपोळीला एक कडकपणा येतो आणि त्याचा रंग खूप छान येतो. ही टिप्स तुम्ही जरूर वापरा. आता इथे आपण व्यवस्थित छान शिजवून घ्यायचंय, सतत ढवळत राहायचंय. गूळ आणि साखरेचा पाक झाल्यामुळे ते थोडंसं पुरण आपलं पातळ होतं आणि नंतर शिजत आल्यावर परत त्याला घट्टसरपणा यायला लागतो. तुम्ही बघू शकता रंग थोडासा बदललाय, घट्टसर व्हायला लागले, आपलं पुरण शिजत आलेलं आहे. गॅस बारीक करायचा आहे आणि सतत ढवळत राहायचंय. आता आपण एका पुरणाचं यंत्र लावून घ्यायचंय किंवा पुरणाची जाळी जर असेल तर ती लावायची आहे आणि त्यामध्ये गरम असतानाच आपल्याला हे पुरण गाळून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता इथे एखाद्या वाटीच्या किंवा ग्लासाच्या साहाय्याने आपण या गाळणीमध्ये सगळं पुरण गाळून घ्यायचंय. थोडंसं हलकंसं गरम असतानाच करायचंय. बाकीचं पुरण झाकून ठेवायचंय. जर गार झालं तर ते खूप घट्ट होतं आणि आपल्याला पुरण करायला खूप जड जातं. आता राहिलेला जाडसर असेल तर आपण ग्लासच्या साह्याने दाबून घेतलेलं आहे. आता इथे तुम्ही बघू शकता छान असं पातेलभर कोरडं आपलं पुरण तयार झालेलं आहे. यामध्ये वेलची आणि जायफळची पूड घालायची आहे. तर 10 ग्रॅम वेलची आणि 2 जायफळ मी इथे बारीक करून घेतलेले आहे, ते सगळे यामध्ये घालायचे आहेत. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि छानपैकी आपलं पुरण तयार होतंय. रंग सुद्धा खूप छान आलेला आहे. आता आपण पीठ भिजवायला घेऊया. पुरणपोळी करताना पीठ भिजवणं सुद्धा तितकंच गरजेचं असतं. त्यासाठी आपल्याला मैदा चाळून घेणं सुद्धा खूप गरजेचं आहे. इथे तुम्ही गव्हाच्या पिठाचा सुद्धा वापर करू शकता. तर इथे आपण मैदा घेतलेला आहे. मैदा व्यवस्थित चाळून घ्यायचा आहे. अर्धा मैदा आणि अर्धा गव्हाचं पीठ सुद्धा वापरू शकतो. इथे आपल्याला 100 पुरणपोळ्या करायच्या आहेत. आपण 2.5 किलो अशी डाळ घेतलेली आहे. त्यासाठी इथे 1.5 किलो मैदा आपल्याला लागतो. 1.5 किलो मैदा घेतला आहे, त्यामध्ये अर्धा चमचा मीठ घातलेला आहे. त्यानंतर एक मोठी वाटीभर आपल्याला मोहन घालायचे. व्यवस्थित तेल घातल्यानंतर ते चोळून घ्यायचं आहे. हे थंडच तेल आपण इथे वापरलेलं आहे. फक्त पिठाला तेल छान चोळून घ्यायचं आहे आणि मगच पीठ भिजवायला सुरुवात करायची आहे. आता या मैद्यामध्ये पाणी घालून आपण व्यवस्थित पीठ भिजवून घ्यायचं आहे. पीठ भिजवताना अगदी सैलसर असं आपल्याला पीठ भिजवायचं आहे. पोळीच्या पिठाप्रमाणे, म्हणजे जसे आपण चपात्या करतो त्याप्रमाणे घट्ट पीठ भिजवायचं नाहीये. पुरणपोळीसाठी अगदी असं सैल पीठ आपल्याला लागतं. आता हे बघू शकता इतकं असं सैल आपलं पीठ झालेलं आहे. ते व्यवस्थित तेलाचा हात लावून मळून घ्यायचं आहे आणि झाकून ठेवायचं आहे. पातळ कपडा ओला करायचा आणि तो त्यावर झाकून ठेवायचा आहे. बघू शकता किती मोठे मोठे छान असे पुरणाचे गोळे आपण करून घेतलेले आहेत. इथे मोठ्या मोठ्या आपण पुरणाच्या पोळ्या केलेल्या आहेत, म्हणून 2.5 किलोमध्ये आपल्या 100 पुरणपोळ्या झालेल्या आहेत. जर तुम्ही छोटे गोळे वापरले आणि लहान पुरणपोळ्या करणार असाल तर तुमच्या जास्त पुरणपोळ्या सुद्धा होऊ शकतात. आता इथे एक मैद्याचा मोठा गोळा काढून घेतलाय. आधी आपण मोठा गोळा करून घ्यायचा, त्याची पोळी लाटून घ्यायची आणि वरचा अर्धा गोळा मैद्याचा काढून टाकायचा आहे. म्हणजे अगदी पातळ अशी छान पारी तयार होते आणि पुरण भरताना फाटत नाही किंवा बाहेर आजूबाजूला लागून पुरणपोळ्या आपल्या भाजताना लालसर होत नाहीत. आता बघू शकता पुरणाचा गोळा भरून झालाय.
थोडं थोडं मैद्याचा हात लावून आपण छान अशा पुरणपोळ्या लाटून घ्यायच्या आहेत. पटकन अशी पुरणपोळी लाटली जाते. अगदी काठोकाठ चारू बाजूनी आपल्याला मस्तपैकी पुरण भरलं गेलेलं आहे. तुम्ही बघू शकता काठोकाठ असं पुरण भरलं गेलं आहे. लाटताना कुठेही तुटत नाही आहे. पटकन अशा पुरणपोळ्या होत आहेत. यावरून आपल्याला समजतं की पुरणसुद्धा आपलं परफेक्ट झालेलं आहे आणि पीठ जे आपण भिजवलं आहे ते सुद्धा अगदी परफेक्ट प्रमाणात भिजलेलं आहे. अशाच प्रकारे तुम्ही एकदा नक्की पुरणपोळ्या ट्राय करा. इथे 100 पुरणपोळ्यांची रेसिपी मी सांगितलेली आहे. पुरणपोळ्या जर तुम्हाला आवडल्या असतील तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन जरूर प्रेस करा, जेणेकरून नवीन आपण व्हिडिओ अपलोड केले की तुम्हाला पटकन असं नोटिफिकेशन येईल. छान छान व्हिडिओ चॅनलवरती अपलोड आहे, ते सुद्धा सगळे बघा. आता इथे तुम्ही बघू शकता छानपैकी आपण तूप लावून पुरणपोळ्या भाजून घेतोय. सगळ्या एक एक करून इथे मी पुरणाच्या पोळ्या भाजून घेतल्या आहेत. आपल्या ज्या वेळेला पुरणपोळ्या भाजून होतात त्यावेळेला एक एक आपण लगेच पेपरवरती गार करायला साईडला ठेवायच्या आहेत. गरम गरम जर एकावर एक ठेवल्या तर त्याला वाफ येते आणि वाफेने पुरणपोळ्या नरम पडतात. सगळ्या पुरणपोळ्या छान गार झाल्यानंतरच आपण एकावर एक अशा रचायच्या आहेत. अशा प्रकारे आपल्या 100 पुरणपोळ्या लाटून आणि भाजून तयार झालेल्या आहेत. आवडल्या असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आता भेटूया पुढच्या भागामध्ये.